इस समय पूरे देश में ईवीएम का मुद्दा गरमाया हुआ है। ऐसे में ईवीएम से जुड़ा हर मुद्दा चर्चा का विषय बनता जा रहा है। महाराष्ट्र के रायगढ़ के पेण स्थित KES स्कूल में नगर निगम चुनाव के मतदान के बाद मतपेटियों को स्ट्रांग रूम बनाकर पुलिस कर्मियों और चुनाव अधिकारियों की निगरानी में रखा गया। सीसीटीवी फुटेज में देखा गया कि शनिवार की सुबह करीब उस वक्त हड़कंप मच गया जब स्ट्रांग रूम में रखे वोट बॉक्स के नीचे वाली लकड़ी की अलमारी का दरवाजा खुला। इसके बाद तहसीलदार तानाजी शैजाल और अधिकारी स्ट्रांग रूम में आए और सीसीटीवी फुटेज और घटनास्थल का निरीक्षण किया। चुनाव अधिकारी तानाजी शैजाल ने कहा कि ऐसा कहा जा रहा है कि लकड़ी की अलमारी का दरवाजा चूहे के कारण खुला था और ये सीसीटीव्ही फुटेज में भी देखा गया। 13 नोव्हेंबरला इथे ईव्हीएम मशीन्स आलेल्या, तेव्हापासून ते अगदी 9 तारखेपर्यंत फुटेज आम्हाला मिळावं सीसीटीव्हीचं, ही सुद्धा आम्ही मागणी केली होती। आणि नेमकं 10 तारखेला रात्री मी जे एक फोटो घेतला होता 11 तारखेच्या रात्री, त्याच्यामध्ये जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत त्याच्यावर जो कट्टा आहे त्या कट्ट्याचा दरवाजा जो आधीपर्यंत बंद होता तो अचानक उघडलेला दिसून आला। स्ट्रॉंग रूम म्हणजे झिरो मुवमेंट, तिथे कोणतेही मुवमेंट असलं नाही पाहिजे असं कायदा सांगतो। त्यासाठी थर्ड लेअरची सुरक्षा आहे, बाहेर पोलीस आहेत, आत SRP आहेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माणसं आहेत। अशी थर्ड लेअरची सुरक्षा असताना सुद्धा हा दरवाजा नेमका कुणी उघडला याची तक्रार हे लक्षात आम्ही आणून दिलं। रात्री, कालच्या रात्री 12 तारखेच्या साधारण 11 वाजता 11:15 वाजता मी आरोंना तो मेसेज केला, ते फोटो पाठवले आधीचे आणि नंतरचे, इथल्या PI ना सुद्धा पाठवले। मी इथे असताना रात्री 1 वाजता DYSPची इथे व्हिजिट झाली, त्यांच्याही हे निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे डायरीमध्ये नोट करता त्यामध्ये माझी तक्रार आणि मी जी सूचना करते की हे बदल दिसतात नोट करा। त्यांनी ते केलेलं नाही। जेव्हा आम्हाला काहीच उत्तर येत नाहीये लक्षात आलं तर आम्ही हे फोटो सार्वजनिक केले की हे ईव्हीएम च्या स्ट्रॉंग रूम मध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतात। त्यानंतर आरोनचा आम्हाला सकाळी फोन आला की आपण 3 वाजता ते बघूया काय झालेलं आहे। 3 वाजता का, म्हणजे रात्री 11:15 वाजता आम्ही तक्रार केलेली आहे, तब्बल 16 तासानंतर आम्हाला इथे या असं सांगण्यात आलं। आम्ही इथे 1 वाजल्यापासून आलेली आहे दुपारी। एक व्यक्ती अमोद मुंडे म्हणून आहेत, त्यांनी इथे आल्यानंतर संतोष शृंगारपुरेजी यांना सगळ्यांना आम्ही काही विचारलं नाही, त्यांनी सांगितलं की नाही मी येऊन बघितलंय, 4:15ला तिथे उंदीर आलेला दिसतोय। ते कोण आहेत, त्यांना कोणी जबाबदारी दिली? अधिकृतरित्या आरो सांगतील ना